वाटलंच होतं मला, नट्टा फट्टा काय अजून आवरलेला नसणारीचा. कुठे जायचंय का एवढा नट्टा फट्टा करून तुला? खाली किचन मध्ये ना काम करायला. झालंच आहे मी. काय झालंच आहे? हे बघ, माई तुला ओरडल्या तर मला अजिबात वाईट वाटत नाही, पण त्या माझ्याकडे डोळे वाटारून बघतात की तुझ्या सुनेला बघ कसा उशीर होतो या नटण्या पायी. ते नाही आवडत मला. मी सांगून ठेव, खबरदार तुझी आणि माझी गाठ आहे, नाही तर उद्यापासून त्या तिच्या आधी तू पाहिजेस तिकडे हजर. हो चला आई जाऊया आपण. कुठे चला जाऊया? मी नाही येणार आहे. का? सासू आहेस माझी, मग तू हो पुढे. चला म्हणे. काय बावळट ध्यान आहे. चेहरा बघा चेहरा यांचा, सुंदर पौर्णिमेचा चंद्रच जणू, आणि अक्कल आमच्या डोळ्यासमोर चांदण्या. ते जाऊ दे, हिचं काय चालूच राहणार. आमच्या अनंताचं भाग्य म्हणजे अनंतनी फोन 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 फोन. अरे वा, अरे वा, आमच्या चिरंजीवानी सिम कार्ड अजून फोन मध्येच ठेवलंय. त्या सिम कार्डनी राम म्हणायच्या आत शेवटचा एक मस्त मेसेज करूया, एकदम असा भन्नाट, मज्जा आली पाहिजे असा. म्हणजे मेसेज वाचल्यावर तो अक्षय अक्षय बेबी धावत सुटेल जगभर शोधायला त्या क्यू 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 करत. काय मेसेज करू? सच सॉलिड पाहिजे. काय काय अमृता, केऊचा मेसेज आलाय. हे नवं ठिकाण आहे, इथे बोलवलंय भेटायला. मी आलेच, एक मिनिट. अगं अमृता, वाटलंच होतं मला तुम्ही हे सगळं करत असणार. का करताय हो तुम्ही हे सगळं? तुमचा राग आहे ना माझ्यावर, मग माझ्यावर काढा ना. अक्षयला कशाला छळताय? मी तुमची कुणी नाहीये, पण अक्षय तुमचा सख्खा आहे ना. का त्याच्या जीवाशी खेळताय हो तुम्ही? कारण मला तुझा जीव कंठाशी आणायचा आहे. तू आवडत नाहीस मला. अगं तो अक्षय तर माझं लेकरू आहे ग, पण तो आता मुळातच त्रासात आहे ना. कारण कियारा त्याच्या आयुष्यात नाहीये, आणि हा त्रास आता जन्मभरासाठीचा आहे. जे माझे थोडेसे मेसेज केल्याने काय फरक पडणार आहे? त्रासात काय थोडासा फरक पडेल ना, वाढेल ना, वाढू देत की. तिची त्याची कियाराची जखम आहे ना ठसठसणारी, ती मी भळा भळा मला व्हायला लावायची आहे. तेच हवंय मला, म्हणजे ज्यामुळे तो तुला दूर लोटेल, आणि तुला दूर लोटला की तुला सोडून जावंच लागेल आमचं एक खाडगे सदान. बास, इतकंच. इतकंच? या सगळ्याला तुम्ही इतकंच म्हणताय? का आवडत नाही हो मी तुम्हाला? काय केलंय असं मी? अक्षयला लेकरू म्हणालात ना? असं वागतं कोणी लेकराशी? अहो, तुमच्या या जीव घेण्या खेळामुळे अक्षयला वेड लागायची वेळ आली आहे. कियाराचा मेसेज आला की सहीर बाहेर होतो तो. ती म्हणजे तुम्ही जे कुठलं ठिकाण सांगता तिथे धावत जातो, डोळ्यात प्राण आणून वाट बघत बसतो. पण कशी येणार कियारा? कियाराच्या नावाने मेसेज तर तुम्ही करताय ना. कियारा येत नाही आणि अक्षय बिचारा खचतो. पाप लागेल तुम्हाला. गप ग, कसला पाप पुण्य? हे जमा करताना तुझ्याकडे ठेव, मला नको सांगू. आणि एवढं जर तुझ्याकडे पुण्याचा साठा असेल ना, तर वापरते तुझं पुण्य आणि दाखव काय करायचंय ते. दाखवतेच. मी आत्ताच्या आत्ता माईंना जाऊन हे सगळं सांगणार. तुम्ही जे काही करताय ना, सगळं सांगणार आहे मी माईंना. अगो बाई, हो का? घाबरले हो मी, घाबरले. चल बोल, चल बोलव माईंना, बघूया ना. मी हाक मारू का? माई सांग ना, काय सांगणार आहे जाऊन सांग. मीच सांगेन त्यांना की अजूनही कियारा अक्षयला फसवते. हे अक्षयच्या लक्षात येत नाहीये, म्हणून मी हे त्याचे डोळे उघडण्यासाठी केलंय. आणि मग जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी माई मला शाबासकी देतात की नाही ते. जा ना,
सांग, जा जा जा. कसले विचार आहेत तो तुमचे? आय रिअली हेट यू. थँक्यू. राहुल, तुमचे विचार तुमच्यापाशी. आता हे सिम कार्ड मात्र माझ्याकडेच राहणार. शेपटावर पाय दिलास ग नकटे, शेपटावर पाय दिलास. आता मी डंख मारला आणि तुझा जीव गेला तर म्हणू नकोस पाणी प्यायलाही वेळ नाही दिला. तुझी होत सुद्धा आली ना भेंडी चिरून, आणि अजून अमृताचा पत्ता नाहीये. फक्त चहा द्यायलाच गेले ना ग अक्षयला. शिस्त म्हणून नाही अजिबात. नाही 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 नाही, तू आता त्याची बाजू घेऊच नकोस, कळलं ना. ती समजावून सांगितलं ना तरी ह्यांना कळत म्हणून नाही. या आलात का? आज आपला चहा बुडालेला आहे. आमचं सगळं होत आलं आता, आणि आपला सूर्य आत्ता उगवलाय ना. नाही नाही, काही करू नकोस, आम्ही दोघी मिळून करू. तू आधी जा आणि अमृताला खाली बोलवणार, मग तुम्हा दोघींना देते मी काम. जा, आम्ही करू म्हंटल ना. हो माई. जा जा. कठीण आहे हो यांचं दोघींचे. जाऊ दे ना माई, आता जाऊ दे काय जाऊ दे. होत आलंय आता, आपण दोघी आणि करू. म्हणे शिकणार आहे स्वयंपाक आपल्याकडनं. गप्पा आहे माझं. आज रात्री सांगावं अक्षयला सगळं. आता ऑफिसला जाण्याच्या गडबडीत नको सांगायला, कारण त्याला डबल धक्का बसणार आहे. एकतर घरातलेच करतायत हे सगळं, आणि कियाराचा ट्रेस लागण्याचा एकमेव मार्ग बंद झालाय. बिचारा, नको, आता नकोच सांगायला. अमृता, अमृता अगं माई खूप चिडलाय तुझ्यावर, चल पटकन खाली. बरं ठीक आहे, मी आलेच, तू हो पुढे. हो पण लवकर या. अगं परत धावपळ चालली तुझी. काय झालं काय? सकाळी पण चहा ठेवून निघून गेलीस. कुठे होतीस, कुठे तू? अक्षय, मला हेच सगळं सांगायचंय तुला, पण असं 2 मिनिटात सांगून नाही होणार. आपण नीट बोलूया नंतर. नाही नाही ऐक, हे बघ फॉर्म भरायचा आहे तुझा. तो भरणं फार आवश्यक आहे. एक काम कर ना, काम करता करता फॉर्म भरून टाक. नाही नाही, माई माझ्यावर चिडल्यात, मला जावं लागेल. अगं फॉर्म भरणं पण आवश्यक आहे. डेट निघून जाईल नाही तर. मी तुझा फॉर्म भरू का? चालेल, थँक्स. पण त्यासाठी मला तुझं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागेल. ते कुठे? एवढंच ना, घे ना माझ्या पाऊच मधून. कपाटात आहे, पर्स मध्ये ठेवलाय पाऊच. पाऊच बघ, थँक्स. चल बाय. भेंडी चिरून झाली, फोडणीला सुद्धा पडली. आणि सॉरी हा शब्द सुद्धा उच्चारू नकोस. हा, शिकायचंय म्हणीस. डोंबल शिकणाऱ्या. ये आता पटकन दुधी किसायला बस. ये लवकर. माई, अजून मिरच्या लागतील ना? हो. हा, मी पटकन बागेतनं व मिरच्या आणि कोथिंबीर घेऊन येते, तोपर्यंत कर. हा, आणि हा दुधी पूर्ण किसून झाल्याशिवाय इथून हलायचं नाही अजिबात. ओ माय गॉड, रे त्याच पाऊच मध्ये तर तो कियाराचा पत्ता, नंबर आणि वसुधा काकूंचं सिम कार्ड पण आहे. पर्स. हा, पर्स मध्ये पाऊच. पाऊच. अगं आत्ता सांगितलं ना तुला इथून हलायचं नाही म्हणून. पूर्ण तो इथे किस. बस खाली. खाली बस. ऐकायचं नाही म्हणजे काय? 1 मिनिट जरी जायला मिळालं असतं तरी बरं झालं असतं, पण माई नाही जाऊ देणार. हरकत नाही, मी सांगेन समजावून अक्षयला. नाही होणार त्याचा गैरसमज.
कियाराचा शिमल्याचा पत्ता आणि फोन नंबर अमृताच्या पाऊचमध्ये. म्हणजे त्या दिवशी तिच्या डॅडींनी अमृताला कियूची मैत्रीण समजून हा पत्ता दिला होता आणि तो तिने मला दाखवलाच नाही. हे बघ, तुपावर आता आपण बदामाचे काप, काजू असं सगळं परतून घेतलं की नाही. आता आपण हा सगळा दुधीचा किस याच्यामध्ये छान परतून घ्यायचा असा. आणि मग ते झालं की साखर घालायची, मग खवा घालायचा. आणि मग सगळ्यात शेवटी वेलचीची पूड. म्हणजे छान सुगंध येतो, स्वाद येतो छान. वेलची सोलून ठेवलीस ना? काय लक्ष कुठे आहे ग तुझं? नाही, आहे ना लक्ष. काय सांगितले मी आता, सांग बघू. तुपावर आधी वेलची नीट परतून घ्यायची. नाही, तुला शिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा करते मी आणि तुझं लक्षच नाहीये. अगं मी तुझ्याशी बोलते अमृता. नंबर ट्राय करतो. फोन लागत नाहीये. बर, आता साखर दे मला, जा लवकर. अगं मीठ आहे हे, मी तुला. कठीण आहे बाई तुझं. सॉरी. सॉरी अजिबात म्हणायचं नव्हतं, कळलं ना? सारखं आपलं सॉरी. एवढीशी साखर पुरणार आहे का एवढ्या दुधी हलव्याला? मग जा तिकडनं भरून आण डबा. कठीण आहे रे देवा. कधी ही शिकणार आहे आणि कधी हिच्या हातचं खायला मिळणार. हे सिम कार्ड. ओह, अरे बापरे. अच्छा, म्हणून तुला इतकी खात्री होती की ते मेसेज क्यू करत नाहीये. येस, कारण ते मेसेज तू करत होतीस हे सिम बदलून. अमृता, आय हेट यू, आय हेट यू. हा आई बोल. 1 मिनिट. आपला जो मोबाईल आहे ना, महत्वाचा लाडका मोबाईल, त्याच्यातलं सिम कार्ड काढून घेऊन गेली ती नकटी अमृता. काय म्हणाली परत सांग. अरे ये, तू जे ऐकलंस ना तेच बोलले मी. ती अमृता ते सिम कार्ड घेऊन गेली. आई आता अशी कशी घेऊन गेली ती, आणि तुला कधी कळलं? ती कशी गेली म्हणजे काय, माझ्या हातातलं मोबाईल खेचला, त्याच्यातलं सिम कार्ड काढलं आणि घेऊन गेली. एरवी एवढी बोलत असतेस तू, कसं काय घेऊन दिलंस तू तिला कार्ड? नेलं तर नेलं, मी नाही घाबरत कधी कोणाला. हे बघ, आणि उद्या जर कोणी मला विचारलं ना की कियाराच्या संदर्भात तुम्ही असे मेसेज का केलेत, असं कोणीही मला विचारलं ना, तरी त्याच्यासाठी माझ्याकडे मुद्देसूद उत्तर आहेत. ते सगळं गेलं खाट्यात. माझे सगळे महत्वाचे नंबर्स त्या सिम कार्ड मध्ये, माहिती आहे ना तुला? आई हे बघ, मला अजिबात रिस्क घ्यायची नाहीये. तू काहीही कर आणि तिच्याकडून ते कार्ड घेऊन ये. ते कॉन्टॅक्ट दुसऱ्या कोणाच्या हाती लागायच्या आधी तिच्याकडून कार्ड घेऊन ये, बस. काय हा मुलगा आहे, काय ह्याचा स्वभाव, किती आरडाओरडा करतो. जरा शांतपणे बोलायला शिक, जरा शांत राहत जा. हे नाही, कोणाच्या वळणावर गेलाय काय माहिती. अमृता, तुझा डबा भरून झाला ना की अक्षयला म्हणून नाश्ता करायला ये. गरम गरम उपमा देते त्याला खायला. गार झाला ना की चांगला नाही लागत. हो. अगं कुठे लक्ष असतं नाहीचं खरंच.
हे सिम कार्ड कुठले? ते या सिमचा या चिठ्ठीशी या सिम कार्डचा काही संबंध आहे? अक्षय, आहे? हं? बोल ना. धक्का बसला? तोंडातून शब्द फुटत नाहीये. चूक पकडली गेली म्हणून धक्का बसला का? काय बोलतोयस? तुझा काहीतरी गैरसमज होतोय अक्षय. गैरसमज माझा होत होता. गैरसमज माझा होत होता की तू माझी मैत्रीण आहेस म्हणून. मला असं वाटत होतं की तू मदत करतेस मला आणि केवला भेटवण्यासाठी. किती सॅक्रिफाईस करतेस तू माझ्यासाठी. खूप महान आहेस, थोर आहेस तू. महान, थोर, ब्लडी हेल. तोंड सांभाळून बोल अक्षय. अरे वाटेल ते आरोप करतोयस तू माझ्यावर. ते सिम कार्ड माझं नाहीये. बस बस. किती खोटं बोलणार आहेस तू. आता मला सगळी लिंक लागते. आता मला सगळ्या गोष्टी कळतात. तू मुद्दामून कियारा बनून मला मेसेजेस करत होती का? मी वेडा व्हावं, तिला शोधत फिरावं, पण ती येणारच नाही. काय येणार नाही? कारण ती तशीच आहे. तुला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे माझा गैरसमज झाला असता. मी क्यूचा नाद सोडला असता आणि तुझा मार्ग मोकळा झाला असता. त्या तुला माझं मन जिंकायचं होतं. अमृता प्रभुडे, बोललीस ना शेवटी तू पण घाडगेंच्या श्रीमंतीला. काय क्यूच्या डॅडने तिचा नंबर दिला होता, पत्ता दिला होता मला, पण तू तो मला दिलाच नाही. अक्षय, तो नंबरच खोटा आहे. मी स्वतः ट्राय केलाय तो नंबर. अरे मी लावला असता ना. मी बघितलं असतं काय करायचं नंबरचं. त्या तू नंबर का दिला नाहीस मला? अरे जर तो मला लागत नाहीये तर तो तुला कसा लागेल नंबर? हे बघ अक्षय, मी सगळं तुला सांगणार होते, पण हे सगळे मेसेजेस तुला कोण करताय ना हे शोधून काढल्यावर, आणि मी शोधलंय. तुला वाटतंय ना ते मेसेजेस मी करते, ते मी नाही, वसुधा काकू आणि अनंत करतोय. वा, काय इन्स्टंट खोटं बोलतेस ग तू. अरे लाज नाही वाटत का तुला खोटं बोल त्यांचं नाव घेताना? शी. ऍक्च्युअली चूक माझी आहे. मला स्वतःवरच हसू येते की मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवला. तुला स्वतःची मैत्रीण कसं समजलं मी. तुझा डाव आता आता कळतोय मला सगळा. आता तू हे सगळं मुद्दामून करत होतीस. तेच म्हटलं यार, एवढी करिअर ओरिएंटेड मुलगी लग्नाला नकार देत होती. अचानक लग्न स्वीकारलं तिने. तिचं घर सोडून, बाबांना सोडून तिथे आली सुद्धा. इतकं सगळं तमाशा होऊन सुद्धा. पहाटे उठणं काय, फराळ वगैरे करणं काय, घर आवरणं काय, माईची लाडकी काय होते. तेच म्हटलं एवढी मॉडर्न मुलगी चांगली सून कशी होते एकदम. आणि तू आता त्या वसुधा काकूवर आणि अनंतावर आरोप करतेस का? यातही डाव आहे तुझा. हे माईच्या कानावर घालायचं, त्यांना पाडायचं माईच्या नजरेत, आणि या घरची सून व्हायचं, घाडग्यांची सून व्हायचंय तुला. आता लाज नाही वाटत? शी. अक्षय, अरे तू बोलतोयस?